शिवसेनेचा बालेकिल्ला असणारा छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यामध्ये यंदाच्या 2024च्या निवडणुकीमध्ये कोण बाजी मारणार, काय होणार, कोणाचं पारडं जड असणार, जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये। पैठण विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो। माजी आमदार व विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांनी आतापर्यंत 5 निवडणुकांमध्ये विजय मिळवले आहेत। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर 2024 विधानसभा निवडणुकीमध्ये पैठण विधानसभेवर आपले वर्चस्व कोण राखणार, शिंदे गट, ठाकरे गट की इतर कोणी, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। शिंदे गटाकडून माजी आमदार व विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचे सुपुत्र विलास भुमरे हे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत, तशी त्यांनी तयारी सुरू केली आहे। आतापर्यंत त्यांनी पंचायत समिती सभापती, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम सभापती अशी विविध पदे भूषवली आहेत। त्याचप्रमाणे विविध सामाजिक कार्यातून त्यांनी लोकसंपर्क वाढवला आहे। त्यानंतरचे उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक असणारे उमेदवार म्हणजे शिवसेना तालुका अध्यक्ष मनोज पेरे, हे विद्यमान बिडकीन ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत। त्यांनी बिडकीन ग्रामपंचायत येथे सरपंच पद भूषवले आहेत। तसेच विविध सामाजिक कार्यातून त्यांनी आपली छाप लोकांमध्ये उमटवली आहेत। ते देखील ही निवडणूक लढवण्यास इच्छुक आहे। त्यानंतरचे उद्धव ठाकरे गटाचे पैठण शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता गोडे हे देखील निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। कधी काळी शिवसेनेमध्ये असलेले दत्ता गोडे खासदार संदीपान भुमरे यांचे कट्टर समर्थक होते। ते आता त्यांचे कट्टर विरोधक म्हणून उभे आहेत। 2019 विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढवली होती। त्यांना 2 क्रमांकाची मते मिळाली होती। ते देखील ही निवडणूक लढवण्यास सज्ज आहेत। त्यानंतरचं नाव आहे संत एकनाथ सहकारी साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन सचिन घायाळ यांनी आताच उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेना पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांनी देखील ही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवलेली आहे। तसेच त्यांनी लोकसंपर्क वाढवलेला आहे। त्यानंतरचं नाव आहे माजी आमदार संजय वाकचौरे यांनी संभाजीनगर जिल्ह्याचे विद्यमान खासदार संदीपान भुमरे यांचा 2009च्या विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव करत विधानसभेवर निवडून गेले होते। त्यांनी देखील शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षाकडून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे। तसेच या व्यतिरिक्त जरांगे फॅक्टर देखील या विधानसभा क्षेत्रामध्ये काय जादू करतो, कुणाच्या बाजूने झुकतो, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे। आपल्याला काय वाटते, कोण होईल पैठणचा भावी आमदार? आम्हाला कमेंट करून नक्की कळवा।